हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक शॉर्ट स्टोरी बघणार आहोत. शॉर्ट स्टोरी काय असते? नावाप्रमाणेच एक छोटीशी कथा असते, जिच्यामध्ये कादंबरी इतके कॅरेक्टर्स नसतात. एक दोन कॅरेक्टर भोवतीच कथा फिरत असते आणि शॉर्ट स्टोरीचा टाईम पिरियडही लहान असतो. कमी कालावधीमध्ये गोष्ट संपते. तर आज आपण जी शॉर्ट स्टोरी बघणार आहोत तिचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना 1913मध्ये त्यांच्या गीतांजली ह्या पोएट्री कलेक्शनसाठी नोबेल प्राईज मिळालं होतं. त्यांना पोएट्री कलेक्शनसाठी नोबेल प्राईज मिळाला, तरी त्यांनी 100हून जास्त शॉर्ट स्टोरी लिहिलेल्या आहेत. तर आजची शॉर्ट स्टोरी द होमकमिंग 1916मध्ये लिहिली गेली. तर इथे कॅरेक्टरचं स्पेलिंग फटिक वाटत असलं तरी त्याचा उच्चार पथिक आहे. पथिक ह्या शब्दाचा बेंगॉलीमध्ये अर्थ होतो प्रवास करणारा, आणि गोष्टीचं नाव आहे द होमकमिंग. म्हणजे जो पथिक नावाचा छोटा मुलगा आहे स्टोरीमध्ये, त्याचा घरी येण्याचा प्रवास दाखवलेला आहे. लेखक गोष्ट लिहितो तेव्हा कॅरेक्टरचे नावं कुठल्या तरी उद्देशानेच वापरलेले असतात. तरी त्याच्या भावाचं नाव माखन वापरलं आहे. माखन ह्या अर्थाने घेतलं का त्याच्या आईला माखन जास्त आवडतो आणि पथिकवरती चिडचिड करते. तर लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन बघूया. पथिक चक्रवर्ती वॉज रिंग लीडर अमंग द बॉईज ऑफ द विलेज. म्हणजे तो गावातील मुलांचा टोळीचा म्होरक्या होता. अ न्यू मिस्चिफ गॉट इन टू हिज हेड. मिस्चिफ म्हणजे खोडी. त्याच्या डोक्यामध्ये खोडी करण्याची कल्पना आली. देअर वॉज अ हेवी लॉग म्हणजे लाकडाचा ओंडका. लाईंग ऑन द मड फ्लॅट ऑफ द रिव्हर म्हणजे नदी शेजारच्या चिखला भागामध्ये एक लाकडाचा जड असा ओंडका पडलेला होता. कशासाठी पडलेला होता? वेटिंग टू बी शेट इन टू अ मास्ट फॉर अ बोट. मास्ट म्हणजे शीड. शिडाची जी होडी असते तर शीड बनवण्यासाठी त्या लाकडाचा वापर केला जाणार होता, म्हणून कोणीतरी तिथे नदीजवळ तो आणून ठेवलेला असेल. ही डिसायडेड दॅट दे शूड ऑल वर्क टुगेदर. पथिक असं ठरवतो की त्या सगळ्यांनी एकत्र काम करायचं. काय काम करणार आहे ते? टू शेप द लॉग. त्यांना तो लॉग त्याच्या जागेवरून हलवायचा आहे. बाय मेन फोर्स फ्रॉम इट्स प्लेस अँड रोल इट अवे. त्याच्या मूळ जागेवरून ते त्याला फोर्सने धक्का देणार आहे आणि मग तो ओंडका गडबडत लांब निघून जाईल, अवे. द ओनर ऑफ द लॉग वूड बी अँग्री अँड सरप्राईज. आणि ज्या कुणाचा तो लाकडी ओंडका असेल तो चिडेल, सरप्राईज होऊन जाईल. अँड दे वूड ऑल एन्जॉय द फन. आणि मालकाची अशी गंमत पाहून या सगळ्यांना मजा वाटणार आहे. एव्हरी वन सेकंडेड द प्रपोजल. सेकंडेड म्हणजे दुजोरा देणे. पथिकने ही कल्पना मांडली आणि सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला. अँड इट वॉज कॅरीड अनॲनिमसली. अनॲनिमसली म्हणजे एकमताने. सगळ्यांचं एकमत झालं आणि त्यांनी ती कृती करण्याचं ठरवलं. बट त्यांनी सगळं ठरवलं. पुढे काय झालं? बट ॲज द फन वॉज अबाउट टू बिगिन. म्हणजे ते सुरुवात करणारच होते. माखन कोण आहे? त्याचा भाऊ आहे. पथिक्स यंगर ब्रदर, लहान भाऊ आहे. सॉन्टर्ड अप म्हणजे रेंगाळणे. म्हणजे तो तिथे अचानक तिथे फिरत आला असेल. अँड सॅट डाऊन ऑन द लॉग इन फ्रंट ऑफ देम. आणि त्या सगळ्यांसमोर माखन त्या लाकडी ओंडक्यावर जाऊन बसला. ऑल विदाऊट अ वर्ड म्हणजे कुणाला काहीही न बोलता, विचारलंय नाही बसू की काय, की तुम्ही काय करता, सगळ्यांसमोर तिथे जाऊन बसला. द बॉईज वेअर पझल्ड फॉर अ मोमेंट. काही क्षणासाठी सगळे मुलं गोंधळात पडले. ही वॉज पुश्ड रादर टिमिडली बाय वन ऑफ द बॉईज. मग त्या टोळीमधल्या एका मुलाने त्याला खूप जोऱ्याने तिथून ढकलण्याचा प्रयत्न केला. अँड टोल्ड टू गेट अप. आणि उलटीतून असं सांगितलं. बट ही रिमेन क्वाईट अनकन्सर्न म्हणजे चिंता नसलेला. त्याला ते ढकलत होते तरी तो गपचूप शांतपणे बसलेला होता. तसं काय त्याला काहीच घेणं देणं नाही तिथल्या परिस्थितीशी. ही ॲपेड लाईक अ यंग फिलॉसॉफर मेडिएटिंग ऑन द फुटिलिटी ऑफ गेम्स. फुटिलिटी म्हणजे व्यर्थता. म्हणजे खेळण्यामध्ये किती व्यर्थता आहे, तुम्ही वेळ वाया घालवताय, असं काहीतरी ध्यान करतोय तो त्या लाकडी ओंडक्यावर बसून. असा तो एका तत्त्वज्ञानासारखा दिसत होता तिथे बसलेला. पथिक वॉज फ्युरियस म्हणजे तो खूप संतापला. पथिक ओरडला. इफ यू डोंट गेट डाऊन दिस मिनिट आय विल थ्रॅश यू. जर तू ह्या क्षणाला आताच उठला नाही तर मी तुला फेकून देईल. माखन ओनली मूव टू मोर कम्फर्टेबल पोझिशन. म्हणजे पथिकने त्याला अशी धमकी दिली तरी माखन उठला तर नाहीच, पण तो अजून थोडा व्यवस्थित बसला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये. नाव इफ पथिक वॉज टू कीप हिज रिगल डिग्निटी बिफोर द पब्लिक. आता पथिकने त्याला माखनला धमकी दिलेली आहे आणि त्याच्या मित्रांसमोर त्याला स्वतःचं दिलेला शब्द पाळायचा असेल किंवा स्वतःची अशी आपण काय बोलणार, त्याला आता इज्जत ठेवावं लागेल स्वतःच्या शब्दाची. त्याच्यामुळे त्याने जी धमकी दिली ती कृतीत उतरूनच दाखवावं लागेल. इट वॉज क्लिअर ही ऑट टू कॅरी आउट धिस थ्रेट. ऑट टू म्हणजे त्याने केलंच पाहिजे.
थ्रेट म्हणजे भीती. त्याने जी काही भीती किंवा धमकी दिली त्याच्या भावाला त्याने करूनच दाखवली पाहिजे. बट हिज करेज फेल्ड हिम ॲट द क्रिसिस. क्रिसिस म्हणजे एखादी गंभीर परिस्थिती. आता त्याचं करेज म्हणजे धैर्य इथे खचलेलं आहे. का बरं? कारण त्याने ज्याला धमकी दिली तो त्याचा लहानच भाऊ आहे. हिज फर्टाईल ब्रेन. फर्टाईल म्हणजे सुपीकपणा, आणि फर्टाईल ब्रेन म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये सारख्या नवीन नवीन कल्पना येत असतात, म्हणून तिथे हिज फर्टाईल ब्रेन म्हटलेलं आहे. कुणाचं? पथिकचं. His fertile brain, however, rapidly seized upon a new maneuver which would discomfit his brother. सीज्ड म्हणजे बंद पडणे. आता पथिकचे डोकं इथे बंद पडले. मॅन्युअर म्हणजे युक्ती. त्याला नवीन काहीच युक्ती सुचत नाही आहे की त्याच्या भावाला त्याने कसं ह्या परिस्थितीतून बाहेर काढावं. कारण त्याने दिलेली त्या शब्दाचा त्याने कृतीमध्ये आणला तर त्याच्या भावाला त्रासदायक ठरेल ती गोष्ट. डिस्कम्फर्ट हिज ब्रदर अँड अफोर्ड हिज फॉलोवर्स अँड ॲडेड अम्युजमेंट. त्याच्या भावाला त्रासदायक ठरेल पण त्याच्या मित्रांना एक करमणूक होऊन जाईल तो लॉग आणि माखनला दोघांना ढकलून दिलं तर. ही गेव द वर्ड ऑफ कमांड टू रोल द लॉग अँड माखन ओव्हर टुगेदर. त्याने काय कमांड दिली तर त्या लॉगला ढकलून द्या आणि माखनला सुद्धा त्या लॉगसोबत ढकलून द्या. माखन हर्ड द ऑर्डर. माखनने ऐकलं की भावाने काय ऑर्डर दिली. अँड मेड इट अ पॉईंट ऑफ ऑनर टू स्टिक ऑन. आणि त्याने असा विचार केला की आता मी मगाशी मला ढकलत होते तरी मी उठलो नाही, आता पण उठायचं नाही, आता इथेच बसून राहायचं. स्टिक ऑन म्हणजे त्या लाकडावरच त्याने तिथेच टिकून राहायचं, तरच त्याचं ऑनर, त्याची प्रतिष्ठा टिकून राहील असं त्याला वाटलं. बट ही ओव्हरलुक द फॅक्ट. पण त्याने परिस्थिती नीट बघितली. आता तो खरंच इथे बसून राहिला आणि त्याला खरंच नदीत ढकलून दिलं तर ती गोष्ट किती त्रासदायक होऊ शकते. त्याने परिस्थितीचा विचार केला. लाईक दोज हू अटेम्प्ट अर्थली फेम इन अदर मॅटर दॅट देअर वॉज पेरिल इन इट. की जो कोणी दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी संकटातच पडतो. पेरिल म्हणजे संकट. द बॉईज बिगॅन टू हिव ॲट द लॉग विथ ऑल देअर माइट. हिव म्हणजे उचलून फेकणे. त्या मुलांनी लॉगला उचलून फेकण्याची सुरुवात केली आणि कॉलिंग आऊट. आणि ते काय ओरडत होते? 1 2 3 गो असे ते बोलता बोलता त्यांनी लॉगला उचलायला सुरुवात केली. ॲट द वर्ड गो. आणि गो ह्या शब्दावर काय झालं? द लॉग वेंट. तो लाकडी ओंडका गेला. अँड विथ इट. आणि त्या लाकडी ओंडक्यासोबत अजून काय गेलं? विथ इट वेंट माखन्स फिलॉसॉफी, ग्लोरी अँड ऑल. आता त्या लाकडी ओंडक्यासोबत मागेच म्हटल्याप्रमाणे की माखन एखादा तत्त्वज्ञानासारखा वाटत होता, फिलॉसॉफर वाटत होता. त्याच्यामुळे इथं त्यांनी असं म्हटलं आहे की त्या लाकडी ओंडक्यासोबत माखनची फिलॉसॉफीसुद्धा गेली. त्याचं सगळं तत्त्वज्ञान त्या लाकडी ओंडक्यासोबत गेलेलं आहे. आणि ग्लोरी त्याची काही प्रतिष्ठा वगैरे असेल ते सगळंच त्या लाकडी ओंडक्यासोबत गेलं. ऑल अदर बॉईज शाउटेड देमसेल्स हॉर्स विथ डिलाईट. हॉर्स म्हणजे कर्कशपणे ओरडणे, डिलाईट म्हणजे आनंद. सगळे आनंदाने ओरडायला लागले. बट पथिक वॉज लिटल फ्रायटन. पथिक थोडा घाबरलेला होता. ही न्यू वॉट वॉज कमिंग. त्याला माहिती होतं आता पुढे काय घडणार आहे. अँड शुअर इनफ माखन रोज फ्रॉम मदर अर्थ. आणि त्याला माहितीच होतं काय होणार आहे. त्याप्रमाणेच माखन उठला. त्याला तिथं फेकून दिलं होतं जमिनीवर. तिथून तो जमिनीवरून तो उठला. ब्लाइंड ॲज अ फेट अँड स्क्रीमिंग लाईक द फ्युरीज. तर फेट म्हणजे नशीब, ब्लाइंड म्हणजे आपण इथे असा अर्थ घेऊ कारण नशिबामध्ये पुढे काय घडलेलं असतं आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आता पुढे काय होणार आहे हे पथिकला काहीच आयडिया नाही का आता माखन काय करेल. तो एकदम संतापला आणि ओरडत आला, स्क्रीमिंग ओरडत आला. ही रश्ड ॲट पथिक. तो पथिककडे जोरात पळत आला. अँड स्क्रॅच हिज फेस. त्याने पथिकचा चेहरा ओरबडायला सुरुवात केली, नखाने स्क्रॅच केलं. अँड बीट हिम, किक हिम. त्याला मारायला सुरुवात केली, लाथाडायला सुरुवात केली. अँड देन वेंट क्राईंग होम. आणि तो रडत रडत घरी निघून गेला. द फर्स्ट ॲक्ट ऑफ द ड्रामा वॉज ओव्हर. इथे पॅरेग्राफच्या एंडला असं म्हटलं की नाटकाचा पहिला अंक संपला. म्हणजे नदीच्या किनारी ही एवढी घटना घडली. आता घरी काय घडतं ते बघू. पथिक वाईट हिज फेस. पथिक माखन निघून गेलेला आहे, पथिक तिथेच आहे. त्याने त्याचं तोंड पुसलं. माखनने त्याचं चेहऱ्याला खरचटवलं होतं, तर त्याने त्याचं तोंड वगैरे पुसलं. अँड सॅट डाऊन ऑन द एज ऑफ अ संकन बार्ज. बार्ज म्हणजे पण होडीच आहे. तर ती बुडालेली होडी आहे. संकन बुडालेली आहे म्हणजे होडीच असणार छोटीशी.
तर ती उपडी पडलेली आहे, उलटी पडलेली आहे आणि ती नदीकिनारी उपडी ठेवलेली आहे आणि नदीचं पाणी तिथपर्यंत पोचतंय. तर त्या उलट्या ठेवलेल्या होडीवर पथिक बसलेला आहे ऑन द रिव्हर बँक, नदीकिनारी, अँड बिगॅन टू चीव अ पीस ऑफ ग्रास. त्याने जवळच पडलेला काहीतरी गवताचा तुकडा घेतला आणि तो चावायला सुरुवात केली. अ बोट केम अप टू द लँडिंग, आणि त्याने बघितलं, तो नदीजवळ बसलेला होता, त्याने बघितलं की समोरून एक होडी येते आणि ती किनाऱ्यावर थांबतीये. अ मिडल एज्ड मॅन, एक मध्यम वयाचा माणूस, विथ ग्रे हेअर, त्याचे पांढरे केस होते, अँड डार्क मुस्टॅच, काळी मिशी पांढरे केस, मध्यम वयाचा माणूस असा तिथे आला. स्टेप्ड ऑन अ शोर, किनाऱ्यावर तो उतरला. ही सॉ द बॉय सिटिंग देअर डुईंग नथिंग. त्या माणसाने काय बघितलं का हा मुलगा इथे बसलेला आहे आणि हा काहीच काम करत नाही आहे. अँड आस्क हिम वेअर द चक्रवर्तीज लिव्ह. आणि मग तो काही काम करत नाही म्हणून त्याने त्या मुलाला विचारलं की चक्रवर्ती कुठे राहतात. आता पथिकचंच आडनाव चक्रवर्ती आहे म्हणजे ती व्यक्ती त्यांच्याच घराबद्दल विचारते. पथिक वेंट ऑन शेविंग द ग्रास अँड सेड. पथिक त्याचं गवत चावण्याचं काम करतच होता आणि तो म्हणाला ओव्हर देअर, तर तिथे, असं तो म्हणाला की तिथे. बट इट वॉज क्वाईट इम्पॉसिबल टू टेल वेअर ही पॉइंटेड. पण तिथे म्हणजे नक्की पथिकने कुठे सिग्नल केलं हे सांगणं खूप अवघड होतं. म्हणजे त्या व्यक्तीला नाही कळालं की पथिक कुठे नक्की सांगतोय असं. द स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती. आस्क्ड हिम अगेन. आता त्या व्यक्तीला नाही कळालं की पथिक नक्की कुठे सांगतोय म्हणून त्याने पुन्हा विचारलं. ही स्वंग हिज लेग टू अँड फ्रो म्हणजे मागे पुढे. आता पथिक त्या होडीवर बसलेला आहे तर त्याने त्याचे पाय मागे पुढे हलवायला सुरुवात केली. ऑन द साईड ऑफ द बार्ज, त्या होडीच्या साईडने त्याने त्याचे पाय मागे पुढे हलवायला सुरुवात केली. अँड सेड, आणि तो काय म्हणाला गो अँड फाइंड आउट. तर त्याने परत सांगितलं नाही नीट का घर कुठे. तो काय बोलला की जा तुम्ही शोधा. अँड कंटिन्यू टू चीव द ग्रास ॲज बिफोर, आणि त्याने त्याचं गवत चावायला पुन्हा सुरुवात केली. बट नाव अ सर्वंट केम डाऊन फ्रॉम द हाऊस. पथिक तिथेच बसलेला आहे नदीकिनारी आणि माखन घरी गेला होता रडत रडत. त्याच्यामुळे त्यांच्या घरून एक नोकर आलेला आहे तिथे. अँड टोल्ड पथिक हिज मदर वॉन्टेड हिम, आणि त्या नोकराने त्याला सांगितलं की तुझी आई तुला शोधतीये, तुझ्या आईने तुला बोलवले आहे. पथिक रिफ्यूज टू मूव. पथिकने यायला नकार दिला, त्याने तिथून हलण्यासाठीच नकार दिला. बट द सर्वंट वॉज द मास्टर ऑन धिस ओकेजन. अशा परिस्थितीमध्ये नोकराला माहिती होतं काय करायचं, कारण नेहमीच दोन्ही भावांचे भांडणं होत असतील. ही टूक पथिक अप रफली. पथिकला यायचं नाही आहे, नोकराने त्याला बळजबरीने ओढायला सुरुवात केली. अँड कॅरेड हिम किकिंग अँड स्ट्रगलिंग इन इम्पॉर्टंट रेंज. इम्पॉर्टंट म्हणजे बिनकामाचा, रेंज म्हणजे राग. बिनकामाचा राग पथिक व्यक्त करत होता आणि तरीसुद्धा नोकर त्याला बळजबरीने घेत होता. वेन पथिक केम इन टू द हाऊस, जेव्हा पथिक घरी पोचला, हिज मदर सॉ हिम, आणि त्याला बघितलं. शी कॉल्ड आऊट अँग्रीली, आणि ती रागाने ओरडली. सो यू हॅव बीन हिटिंग माखन अगेन. तू माखनला पुन्हा मारलंस. पथिक आन्सर्ड इनडिग्नंटली. पथिकने उत्तर दिलं की इनडिग्नंटली. क्रोधाने उत्तर दिलं नो आय हॅवंट. हू टोल्ड यू दॅट, की मी नाही मारलं माखनला, तुला कोणी सांगितलं. हिज मदर शाउटेड. त्याची आई ओरडली डोंट टेल लाईज, यू हॅव. खोटं बोलू नकोस, तू मारलंय. पथिक सेड सडनली. पथिकने अचानक उत्तर दिलं की आय टेल यू आय हॅवंट. मी तुला सांगितले मी मारलेलं नाही. यू आस्क्ड माखन. तू माखनला विचार. बट माखन थॉट इट बेस्ट टू स्टिक टू हिज प्रिव्हियस स्टेटमेंट. प्रिव्हियस म्हणजे आधीचे. माखनने असा विचार केला की आपण आधी जे आईला सांगितले की पथिकने मला मारलं त्याच वाक्यावर आपण टिकून राहायचं. मग ही सेड, मग ही कोण, माखन असं म्हणतो की येस मदर पथिक डीड हिट मी, की हो आई पथिकने मला मारलं. पथिक्स पेशंट वॉज ऑलरेडी एक्झॉस्टेड. पथिकचा धीर ऑलरेडी संपलेला होता. ही कुड नॉट हिअर धिस इनजस्टिस. तो हा असा अन्याय सहन करू शकत नव्हता. त्या माखनचं बोललेलं वाक्य त्याला काही सहन झाला नाही. ही रश्ड ॲट माखन अँड हॅमर्ड हिम विथ ब्लोज. तो माखनकडे पळत गेला आणि त्याला बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. टेक दॅट, ही क्राईड, अँड दॅट फॉर टेलिंग लाईज. आणि तो म्हणत होता की घे, तू खोटं बोलतो ना म्हणून मी तुला मारतोय असं. हिज मदर टूक माखन साईड इन अ मोमेंट. आपण स्टार्टिंगलाच बघितलं की आईला माखन आवडत असून ती पथिकवर नेहमी चिडत असते. ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती माखनची बाजू घेते. अँड पुल्ड पथिक अवे, आणि ती पथिकला लांब ढकलून देते, माखनला ओढून घेते तिच्या साईडला. बीटिंग हिम विथ हर हँड्स, आणि पथिकला हाताने मारायला सुरुवात करते. वेन पथिक पुश्ड हर अ साईड, आणि आई जेव्हा पथिकला मारत असते, पथिक आईला बाजूला ढकलतो.
तेव्हा शी शाउटेड आउट, आई ओरडते, व्हॉट आय यू लिटल विलन, वूड यू हिट युअर ओन मदर. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. आई बोलते की तू असा कसा राक्षस आहे, तू स्वतःच्या आईला आईवर हात उचलतो. इट वॉज जस्ट ॲट दिस क्रिटिकल जंक्चर दॅट द ग्रे हेअर्ड स्ट्रेंजर अराइव्ड. नदीवर जी अनोळखी व्यक्ती पथिकला भेटली होती, पांढरे केस झालेले मध्यम वयाची, ह्या क्रिटिकल जंक्चर म्हणजे अशा गंभीर परिस्थितीमध्ये ती व्यक्ती तिथे अराइव्ड, तिचं आगमन झालं त्या व्यक्तीचं तिथे. ही आस्क्ड व्हॉट द मॅटर वॉज, आणि त्या व्यक्तीने विचारलं की काय चालू आहे. पथिक लुक शिपिश अँड अशेम्ड. पथिकने त्या व्यक्तीला ओळखलं की ही तीच व्यक्ती जी आपल्याला पत्ता विचारत होती. त्याच्यामुळे पथिकला खूप लाजल्यासारखं झालं. बट वेन हिज मदर स्टेप्ड बॅक अँड लुक ॲट द स्ट्रेंजर, जेव्हा त्या आईने त्या अनोळखी व्यक्तीकडे बघितलं, हर अँगर वॉज चेंज टू सरप्राईज. ती खूप चिडलेली होती पथिकवर, आणि तिने जेव्हा त्या अनोळखी व्यक्तीला बघितलं, तिचा सगळा राग गेला आणि तिला एक सरप्राईज धक्का बसला तिला. फॉर कशासाठी, शी रिकग्नाइज्ड हर ब्रदर, म्हणजे ती अनोळखी व्यक्ती पथिकचा मामा होती. तर तिने तिच्या भावाला ओळखलं अँड क्राईड, आणि ती म्हणजे अगदी रडवेली झाली आणि ती जोरात ओरडली, व्हाय दादा, वेअर हॅव यू कम फ्रॉम. काय दादा, कुठून आलास तू अचानक, नाही का. ॲज शी सेड दीज वर्ड्स शी बो टू द ग्राउंड अँड टच्ड हिज फीट. आणि ती असं वाक्य बोलत असतानाच ती वाकली आणि भावाचे पाया पडली. हर ब्रदर हॅड गॉन अवे सून आफ्टर शी हॅड मॅरिड. तिचा भाऊ तिचं लग्न झाल्यानंतर निघून गेलेला होता. अँड ही हॅड स्टार्टेड बिझनेस इन बॉम्बे. त्याने बॉम्बेमध्ये बिझनेस सुरू केला होता. ही सिस्टर हॅड लॉस्ट हर हजबँड. आणि त्याच्या बहिणीचा नवरा वारला तेव्हा तो बॉम्बेमध्येच होता. बिशंबर हॅड नाऊ कम बॅक टू कलकत्ता. म्हणजे इथं आपल्याला कळतं की पतीच्या मामाचं नाव बिशंबर आहे. आता तो बॉम्बेमध्ये होता, आता तो कलकत्त्यामध्ये रिटर्न आलेला आहे. अँड हॅड ॲट वन्स मेड एन्क्वायरीज अबाउट हिज सिस्टर. आणि कलकत्त्यात आल्यानंतर त्याने त्याच्या बहिणीची एन्क्वायरी करायला सुरुवात केली का ती कुठे राहते वगैरे. ही हॅड देन हेस्टन टू सी हर ॲज सून ॲज ही फाउंड आउट वेअर शी वॉज. आणि एन्क्वायरी केल्यानंतर त्याला कळलं की त्याची बहीण कुठे राहते, तिचा नवरा वारलेला आहे वगैरे. त्याच्यामुळे त्याला बहिणीला बघायची खूप घाई झाली होती. हेस्टन म्हणजे खूप घाईने त्याने तिला शोधलं की ती कुठे राहते. फाउंड आउट वेअर शी वॉज. द नेक्स्ट डे वेअर फुल ऑफ रिजॉयसिंग. म्हणजे माखनचं आणि पथिकचे मामा घरी आल्यानंतर त्यांचे दिवस खूप आनंदात गेले पुढचे काही दिवस. द ब्रदर आस्क्ड आफ्टर द एज्युकेशन ऑफ द टू बॉईज. आणि भावाने त्याच्या बहिणीला विचारलं की ह्या दोन मुलांचं शिक्षणाचं काय चाललं आहे. ही वॉज टोल्ड बाय हिज सिस्टर दॅट पथिक वॉज अ परपेच्युअल न्यूसेन्स. तर आई भावाला सांगते का पथिकचा नेहमीच उपद्रवच असतो आईला, तो नेहमी त्रासच देत असतो आईला. ही वॉज लेझी, डिसओबिडियंट अँड वाईल्ड. डिसओबिडियंट म्हणजे सांगितलेलं काम ऐकत नाही, आज्ञा न पाळणारा, आणि एकदम रानटीसारखा वागतो, तो खूप आळशी असं आई सांगते. बट माखन वॉज ॲज गुड ॲज गोल्ड, ॲज क्वाईट ॲज लॅम्प अँड व्हेरी फॉन्ड ऑफ रीडिंग. ती माखनचं वर्णन करताना सांगते की तो अगदी सोन्यासारखा आहे, छोटंसं कोकरासारखं आहे, आणि त्याला वाचन करायला खूप आवडतं वगैरे वगैरे. ती माखनचं कौतुक करते. बिशंबर काइंडली ऑफर टू टेक पथिक ऑफ हिज सिस्टर्स हँड. आणि मग बिशंबर बहिणीला सांगतो का, ऑफर करतो का मी पथिकला घेऊन जाऊ का तुझ्याकडून, अँड एज्युकेट हिम विथ हिज ओन चिल्ड्रन इन कलकत्ता. आणि माझ्या स्वतःच्या मुलांसोबत त्याला कलकत्तामध्ये मी शाळेत टाकेल, त्याला तिकडे शिकवेल वगैरे. द विडो मदर. आता विडो म्हणजे विधवा. आता ती जी काही विधवा आई आहे ती लगेच तयार झाली ह्या गोष्टीला, रेडीली ॲग्रीड. व्हेन हिज अंकल आस्क्ड पथिक इफ ही वूड लाईक टू गो टू कलकत्ता विथ हिम. मामाने जेव्हा पथिकला विचारलं की तुला यायचं आहे का कलकत्त्याला, ही जॉय न्यू नो बाउंड्स. त्याच्या आनंदाला काही सीमा उरली नाही. अँड ही सेड ओ येस अंकल, अँड इन वे दॅट मेड इट क्लिअर दॅट ही मीन्ट इट. आणि मामाला कळलं की पथिकला येण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे.